नमस्कार. मध्ये 2-3 दिवस व्हिडिओ करणं जमलं नाही. थोडा धावपळीत राहिलो आणि गुंतून राहिलो. आणि एक विषय डोक्यात होता, धर्म. तर मग लक्षात आलं की थोडं तयारी करूनच बोलावं लागेल. खरं तर धर्मावर, जातीवर बोलणं किंवा परमेश्वर, कर्मकांड, देव, अल्ला बिल्ला याच्यावर बोलणं हा एकूणच बालिशच विषय आहे, पण तो जागतिक विषय आहे, बाळबोध विषय आहे. पण तरी बोलणं गरजेचं आहे. त्याचं बोलावं असं वाटत राहिलं आणि मग म्हटलं नीटच हे करू, त्याची मालिका करू. तो एका व्हिडिओत उरकणारा विषय नाही. मग लक्षात आलं की ते शांतपणे मालिका करू त्याची, आणि सुंदर मालिका करू आणि चांगलं बोलू त्याच्यावर. धर्माची गरज का आहे वगैरे वगैरे. पण मध्ये आज वेळ मिळाला. एक विषय अनेक वर्ष मी लिहितही आलो, अनेक वर्ष त्याच्यावर लिहिलं, बोललो, भाषणं केली आणि दीर्घ असं लिहिलं त्याच्यावर. म्हणजे जवळजवळ जाड्याजुड्या अशा 9-10 पुस्तकांचा ऐवज होईल इतकं लिखाण मी त्याच्यावर केलं. लेख लिहिले, खूप सारे लेखच आहेत ते. विषय आहे मराठी साहित्य. भरपूर लिहून ठेवलं त्याच्यावर आणि बऱ्यापैकी बदनामी झालो. म्हणजे आणि बदनामीचं कारण फारच सुंदर होतं. मी जगलेलो आणि बाकीचे लेखक जे जगत आहेत त्यांच्या वर्तुळात राहून मला जे अनुभवाला आलं ते मी लिहिलं त्यात. खरं तर खरं लिहिणं हा त्यातला दोष ठरला. की बुवा मराठी साहित्याचं एकूण काय चाललंय आणि ते काय आहे नेमकं, कुठल्या स्तरावर आहे, याच्यावर मी खरं बोललो. आणि मग ते लोकांना खटकतही राहिलं. आपल्याकडं झाकलीमूठ 1.25 लाखाची ठेवावी लागते कुठल्याही क्षेत्राबाबत. आपल्याला माहिती असतं अंतर्गत खूप घाण आहे आणि वरवर दिखावा खूप छान आहे, पण आपण घाणीबद्दल बोलायचं नसतं, वरवरचा दिखावा. आणि आपल्या बहुतेक विषयांचं तेच झालेलं आहे. तुम्ही समाजकारण घ्या किंवा महापुरुषांबद्दलची वक्तव्य घ्या, त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या घ्या, जगण्याचा कुठलाही स्तर घ्या, आपला सगळा वरचा दिखावा फार छान असतो आणि आत खूप घाण असतं. मग माझ्यासारखा एखादा खान येऊन त्याच्यावर बोलला की आपण ही घाण स्वच्छ करू आणि जे काही वरचं तुम्ही बोलताय छान ते खाली पण छान करू आणि सगळं छान झालं तर खूप दर्जेदार आदर्श होईल. तर हे लोकांना तसं नको असतं असं का कोण जाणे मला लक्षात आलं. आपल्या एका ढोंगाच्या फुग्यावर आपलं सगळं अवलंबून आहे आणि वरचा फुगा, वरचं कातडं त्या फुग्याचं. एवढंच खरं आहे, आत ती जी हवा भरली आहे ती फार प्रदूषित आहे आणि घाण आहे आणि ती काढून टाकू आपण असं म्हटलं की लोक वैतागलेली पाहिलीत मी. आणि मग हे फटकळ बोलतात, रोकटोक बोलतात, खरं बोलतात असं कोणी म्हणालं नाही आजपर्यंत. आणि मी नाही म्हणालो की ते वाईट आहे तर ते तसंच राहू द्या. मी म्हणालो आपण वाईट बंद करू यातलं. तर मग याच्यावर खूप तणातणी झाली आणि मला स्वतःला जाणवतं, माणसं तुटलेली जाणवतात, माणसं लांब गेलेली जाणवतात. त्यांना तो खोटा कोश हवा असतो आणि मग त्या कोशामध्ये ते जगणं आणि पुन्हा ते श्रेष्ठत्वाचा खेळ आहे. एक वाक्य मस्त सुचत होतं मगाशी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करणारे खूप गट आहेत आपल्याकडे, पण त्यांना अभिव्यक्ती नाही आवडली की ते तुम्हाला बहिष्कृत करतात. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिशय उद्घोष करणारे, पुळका असणारे, पण अभिव्यक्ती एखाद्यानं केली आणि ती खरी केली तर ते खरं बोलायचं नसतं. म्हणजे मला आठवतं मी अनेक व्यासपीठांवर, व्यासपीठ या शब्दावरही बोलतो, व्यासपीठांवर मुळात या देशाच्या एकूण सामाजिक राजकीय वाताहतीची कारणं डाव्यांमध्ये, डावे स्वतःच्या डावेपणाशी नैतिक नव्हते हे मी थेट बोललो. त्यांची जात गेली नाही, त्यांचा धर्म गेला नाही, त्यांचा प्रदेश गेला नाही, त्यांचे द्वेष मिटले नाहीत, ते माणूस नाही झाले.
आणि ते डावेच नाही झाले. चेहऱ्यानं डावे आणि आतनं उजवे असा तो चेहरा राहिला यांचा किंवा यांची जगणी राहिली, हे मी थेट बोललो तर ते नाराज झाले. त्यांना ते वास्तव मान्य नव्हतं. म्हणजे ते त्यांची जात धरून राहणार आणि दुसऱ्या जातींकडे दुसऱ्या जाती म्हणून पाहणार, माणूस म्हणून नव्हे, आणि तरी स्वतःला डावे म्हणणार. कसली बोडकेची चळवळ वाढणार आहे, यांच्यातले भेद मिटत नाहीत. आणि हे आवडणार बाहेर समाजवादाचा, समतावादाचा. समता यांच्या डोक्यात नाही. कोण कुठल्या जातीचा हे यांच्या डोक्यात पक्क. आणि तरी हे जाती अंताची लढाई करायला निघणार. ते हे मी बोलत राहिलो आणि त्यांच्या दृष्टीनं बदनाम झालो. मला नाही काही वाईट वाटत त्याचं. त्यांचं काय होणार आहे, पुन्हा ते अशाच खातेऱ्यात मारणार. मला फार ठामपणे वाटतं या जगाचा माणूसपणाकडचा प्रवास चालू आहे. जगातली माणसं शेवटी माणसं होणार. तुमच्या जाती, तुमचे धर्म, तुमच्या डाव्या उजव्या विचारधारा यांना काही अर्थ नव्हता, कधीच नव्हता. मधल्या अनेक काळात तुम्ही ती ढोंग केली गेले 3-4 हजार वर्षात. ती कधीतरी जावी लागतील. तुम्हाला केवळ माणूसच व्हावं लागेल, या बाजूला यावंच लागणार आहे. वेळ लागेल कदाचित, मला तो माहीत नाही, त्याचा कालावधी मी नाही ठरवू शकत, पण चिन्ह दिसायला लागली. आणि मी हे बोलत राहिलो की लवकर आपल्या पिढ्यांनी जगू ना माणूस म्हणून. आणि साहित्याच्याही बाबतीत तेच राहिलं. माझं मत राहिलं, साहित्यिक लिहिणारा माणूस हा कुठल्याही प्रदेशाचा नाही, कुठल्याही भाषेचा बांधील नाही, कुठल्याही भेदाचा बांधील नाही. त्याला लिंग नाही, तो स्त्रीलिंग नाही, तो पुरुषलिंग नाही, तो नपुंसक लिंग नाही. तो केवळ माणूस आहे, उदात्त माणूस, आणि सगळ्या माणसांकडं निर्मळ माणसाच्या नजरेनं पाहणारा माणूस. आणि मग माणसाच्या जगण्यातल्या वेदना मांडणारा माणूस. ते मागाशी बोलताना व्यासपीठ या शब्दावर राहिलं. ते नवीन पद्धत आली होती डाव्यांमध्ये. विचार मंच, विचारपीठ वगैरे असं शब्द वापरायचं. व्यासपीठ नाही. तर व्यासामध्ये तो ब्राह्मणांचा वास येतो म्हणे. ही यांची जात. ब्राह्मण माणूस नाही का? आणि मुळात व्यास ब्राह्मण होता का? आणि मुळात व्यासपीठ या शब्दाचा अर्थ त्या व्यासाशी संबंधित आहे हे कोणीही सांगितलं. तो व्यास तर दासीपुत्रच होता, तोही धरू. पण मुळात व्यास या शब्दाचे किती अर्थ निघतात. वर्तुळाशी संबंधित शब्द येतो. व्यासपीठ म्हणताना, पीठ म्हणताना ठिकाण, आणि व्यास म्हणताना ती जी आखीव रेघ आहे त्याच्या पल्याड प्रेक्षक बसतील, त्याच्या आल्याड सांगणारे लोक बसतील. याला व्यासपीठ म्हणतात. तो कुठल्या जातीचा धर्माचा शब्दच नाही ना. मध्ये यांनी आणलं. तो व्यास हा ब्राह्मणांचा प्रतिनिधित्व करतो म्हणून आपण विचारमंच म्हणायचं वगैरे. मला विचारमंच शब्दाशी काही भेद नाही. पण मुळात व्यासपीठचा यांनी लावलेला अर्थ आहे ना, तो एवढा बोगस होता. आणि मग आपण फार पुरोगामी आहोत आणि काहीतरी नवीनच शोधून काढलं वगैरे वगैरे. आणि मग हे नाराज झाले माझ्यावर नेहमी. मी सगळ्यांना कवेत घेऊन निघू म्हणालो. कोणाकोणाचा कुठपर्यंत द्वेष करत राहणार. त्यांनी द्वेष केला 3000 वर्ष, म्हणून आपण पुढची 3000 वर्ष द्वेष करायचा. मग ते राजकीय पद्धतीनं पुन्हा 3000 वर्षांनी सत्तांमध्ये येणार, समाज सत्तांमध्ये येणार, आणि पुन्हा द्वेषाचं. ते द्वेषाचं कधीतरी एकदा मिटवू, सगळ्या जातीच, सगळे धर्मच खलास करू आणि माणूस होऊ, केवळ माणूस. ते हे मान्य नाही. त्या उजव्यांचा धंदा जातींचाच, डाव्यांचाही धंदा जातींचाच. हिंसा ही उजवी आहे असं मी मानतो, आणि करुणा ही डावी आहे असं मी मानतो. आणि हिंसेला सुद्धा समजून घेऊन, कवेत घेऊन तिची हिंसा बंद करणारा प्रवाह म्हणजे डावा प्रवाह असं मी मानतो. खरं तर त्या डावं उजवं करण्या
करुणेचा प्रवाह, मानवतेचा प्रवाह म्हणजे डावेपण, क्रौर्याचा प्रवाह, वाईटाचा प्रवाह, तिरस्काराचा प्रवाह, खुणांचा प्रवाह म्हणजे उजवेपण. असं आपण करू, पण तेही भेद नकोच आहे. कसे मिटवायचे ते बघू. मूळ मुद्दा होता की साहित्य कुठं असलं पाहिजे, तर साहित्य डावं उजवं नसलं पाहिजे. साहित्य करुणामयी असलं पाहिजे आणि हिंसेला त्यानं करुणेत घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक महत्त्वाचं वाक्य सांगायचं म्हणजे, जगात वेदना नसतील तर साहित्य जन्माला येऊ शकत नाही. साहित्य नेहमी दुःखाचं होतं. दुःख नसेल तर साहित्य जन्माला येणंच शक्य नाही. नुसत्या सुखाचं साहित्य होत नाही. सुख 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 असं लिहिताच येत नाही. वेदना आणि दुःख यांचं साहित्य होतं. आणि साहित्याचा संबंध किंवा साहित्याचं काम या जगातल्या वेदना आणि दुःख संपवणं आहे. माणसांना आनंद, संपन्नता या मार्गाला नेणं, बौद्धिक संपन्नता, आर्थिक असेल, सगळ्या प्रकारची संपन्नता, आरोग्याची संपन्नता, कशाचीही, आणि माणूस म्हणून उन्नत होण्याची संपन्नता देणं हे साहित्याचं काम आहे. लिखाण साहित्य म्हणजे मग नुसत्या कथा कादंबऱ्या नव्हे, जी जी टिपणं असतील, लिहून ठेवलं गेलं असेल ते साहित्य. मग ते दगडांवर लिहिलेलं असेल, चित्रात लिहिलेलं असेल, संगीतातनं बोललं गेलं, नाटकातनं, चित्रपटातनं, भाषणांमधनं, अभिव्यक्तीतनं आणि कागदावर आलेलं. आणि मग मला आता कागदावरच्या साहित्य विश्वाबद्दल इथं बोलायचं आहे. तो मुख्य विषय होता. तर मग मराठी साहित्यात कागदावरच्या साहित्याचं चाललंय काय आणि हे उन्नत का नाही होत आहे, त्याची पुन्हा इथंच काही कारण आहेत. त्यातलं मुख्य कारण आहे पैसा. मराठी साहित्यसृष्टीत अफाट पैसा आहे. अक्षरशः कोट्यावधीची ही सगळी हालचाल आहे मराठी साहित्याची. पण यात लिहिणारा जो प्राणी आहे, लिहिणारा जो घटक आहे, तो सगळ्यात दारिद्र्यात आहे. तो आर्थिकदृष्ट्या इतका कमकुवत आहे की तो निव्वळ साहित्याच्या जीवावर जगू शकत नाही. आणि मराठी साहित्यानं कधीच इतका आधुनिक काळ येऊन सुद्धा कधीच मराठी साहित्यानं साहित्यिकांना, लेखकांना, लिहिणाऱ्यांना जगवण्याची आर्थिक तरतूदच केलेली नाही. तुकोबा, ज्ञानोबा, चक्रधर वगैरे यांचा सगळ्यांचा काळ जाऊ द्या, कारण त्यात पैसा हे महत्त्वाचं नव्हतं. प्रबोधन हा महत्त्वाचा भाग होता. पण साहित्यिक, लिहिणारा माणूस हा पैशाच्या बाजूनं कधीच विचारात घेतला नाही मराठी साहित्यानं. आणि हे पहिल्यापासून आहे. म्हणजे आता तुकोबा, ज्ञानोबा यांची कीर्तनं किंवा महानुभावांचं साहित्य याचा प्रचार करत हिंडणारे लोक आहेत, त्याच्यावर जगणारे लोक आहेत, त्यांना अफाट पैसे मिळतात. कितीतरी मानधनाच्या त्यांच्या आकडे ऐकले की काटा येतो. मग मला प्रश्न पडतो की तुकोबा, ज्ञानोबाला यातलं काय मिळतं किंवा काय मिळालं, आणि मग त्यांनी लिहून उपयोग काय झाला, ते यांची दुकानं. तर ते ठीक आहे बुवा, बाप होते आपले आणि त्यांनी लिहून ठेवलं आणि ते गेले, मुलांसाठी काहीतरी तरतुदी करून गेले, तो आर्थिक वारसा आता त्या चालवत आहेत बाकीचे. त्या विचार तर कुणी घेताना दिसलंच नाही. तुकोबा, चक्रधराचे नाहीत, तुकोबाचे नाहीत, ज्ञानोबाचे नाहीत, नामदेवाचे नाहीत. विचारांचं नाहीच आहे काय, त्यांचा धंदाच चालू आहे. आणि हरकत नाही माझी त्या धंद्याला, ते पण ते बिन पैशाचे गेले. मग आत्ताच्या साहित्यिकांचं काय चाललंय, पुढच्या साहित्यिकांचं काय होणार, ते या मराठी साहित्यात पैसा अफाट आहे, पण त्यातला क्षुल्लकसा वाटा सुद्धा मराठी लेखकांच्या वाट्याला येत नाही. हे साहित्याचं मोठं वैगुण्य आहे. साहित्यिक, लेखक यांना पैशाचं वाटेकरी मानलं गेलेलं नाही. आजची सगळी प्रकाशन व्यवस्था तशी आहे मराठीतली. ती लेखकाला मानतच नाही. माझी पण ढिगाणं पुस्तकं झाली, फार पैसे मिळालेलेच नाहीत. आणि मध्ये एकदा पुण्यातल्या साहित्य परिषदेत माझी मुलाखत घेत होत्या निलिमा बोरवणकर. मुलाखत साहित्य या विषयावर होती आणि समोर सुधीर गाडगीळ बसलेले होते. मुलाखत चालू असतानाच त्यांनी मध्येच एकदमच गंमत म्हणून विचारलं की बुवा राजन, तुमचं प्रकाशक आणि लेखक यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल काय मत आहे. तर मी म्हणालो की सगळ्या प्रकाशकांनी मला गंडवलेलंच आहे.
प्रकाशक हे फसवणुकी करणारे लोक आहेत. ते पैसेच देत नाहीत. कित्येकांनी माझी फुकटच पुस्तकं छापली, त्यांनी पैसे कमवले, मला तांबडा दिला नाही. मी हे बोललो तिथं, दुसऱ्या दिवशी त्याच्याच बातम्या झाल्या. म्हणजे मी साहित्याबद्दल काय बोललो ना, ते वर्तमानपत्र पण फार मजेशीर असतात. त्यांना ना त्यातलं फक्त भडकच लागतं. काही गंभीर भूमिका काय मांडली ते राहिलं बाजूला, तेवढंच एक वाक्य उचललं, प्रकाशकांनी फसवणूक केली म्हणून. आणि प्रकाशक परिषद नावाची कुठली तरी संस्था आहे, तिनं मला नोटीस पाठवली की तुम्हाला कोर्टात का खेचण्यात येऊ नये वगैरे. तर मी फारच मजेशीरच हसत बसलो. मी आजारी होतो त्यावेळेस, हसलो फक्त. म्हणजे मला माहिती होतं हे कोण आहेत. आणि तरी त्याचं पुढं काही झालं नाही, होणारही नव्हतं, कारण मलाच आनंदच झाला असता. जाहीरच मग वाभाडेच आणि पुराव्यासह वाभाडे. सगळ्या लेखकी वर्तुळ खूप मोठी आहेत. सगळ्यांना घेऊनच कुणाचे किती हिशोब, पैसे किती मिळाले, किती पुस्तकं काढली. आणि मराठी ते मग ते एक विनोद होता. प्रकाशक गाडीतनं चाललाय ज्या रस्त्यावरनं, गुळगुळीत रस्त्यावरनं, त्याच्या फुटपाथवर खांद्याला झोळी लावून चाललेला एक माणूस असतो, फाटक्या चेहऱ्याचा, फाटक्या अंगाचा, तो लेखक. तो फुटपाथवर चालत चालत त्याचं भरीव काहीतरी लिहित राहतो आणि प्रकाशक त्याच्या जीवावर गाड्यांमध्ये फिरतो. आणि मध्ये एक बाणगुळ जमात आहे दलाल नावाची, ती विक्रेते नावाची. तिच्या कमिशनच्या आकडे ऐकल्यावर तर धमालच वाटते. 33.33 असं काहीतरी एकेकाळी होतं, 81-80च्या काळात, 90 पर्यंत. प्रकाशकांना कष्ट करायचे, पैसे गुंतवायचे, लेखकांना लिहिण्याचे कष्ट करायचे, पैसे लिखाण गुंतवायचं. आणि दलाल त्यावेळेस 33.33 वगैरे, नंतर ते 40ला गेलं, नंतर 50ला गेलं. आता तर ते मधल्या काळात आलं होतं की 80% तुमची पुस्तकं उचलणाऱ्या एजन्सीज आहेत पुण्यात, 90% तुमची पुस्तकं. म्हणजे 100 रुपयाचं पुस्तक ते 10 रुपयाला घेणार आणि विकताना काहीतरी 70-80 रुपयाला विकणार, दाबून पैसे काढणार. त्यांच्या इमारती उभ्या, पैशाचा व्यवहार. लेखकांच्या हातात दमडा नाही आणि दिलं तर काहीतरी देणार. हे पु ल देशपांडे, शिवाजी सावंत वगैरे यांच्या मानधनांचं ऐकलेलं आहे मी. सुनीता देशपांडे नसत्या तर पु ल देशपांडेंनाही मानधनांना गंडवलं असतं प्रकाशकांनी. काही 1-2 प्रकाशक आहेत ते बरोबर व्यवहार करतात, तेवढं सोडलं तर बाकी सगळा अनाचार आहे. प्रकाशक कधी खुला व्यवहार करत नाहीत लेखकांशी. करार बिरार पण करतात, पण ते कधीच पाळत नाहीत. त्याच्या एक लक्षात घ्या, मी कुठल्या कारणानं सांगतो ते सांगतो. मराठी साहित्य उन्नत व्हायचं असेल तर तो पैसा या घटकावर जर आजचं जग चालतंय ना, तर पैसा मिळायला लागला तर पोरं लिहितील, लेखक लिहितील ना दाबून, आणि वेगवेगळे विषय पण आणतील ना लिहिण्यात, खूप विषय आणतील. लिखाणाचे पैसे देणं हे प्रकाशकांच्या डोक्यातच नाही आहे. आणि ते पहिल्यापासून सांगण्यात आले, साहित्याची सेवा आहे, सरस्वतीची सेवा आहे, सारस्वत आहेत म्हणे सगळे. असे कसे सगळे सारस्वत असू शकतील? कारण त्या सारस्वतांना काही पोटं बिटं नसतात होय. मग लेखकांनी लिहायचं काय? तर कोण लेखक आहेत मराठीत? तर लेखक बहुशः दुसरे काहीतरी उद्योगधंदे करणारे, नोकऱ्या चाकऱ्या करणारे, आणि त्यातनं वेळ मिळाला, फावला वेळ मिळाला तर त्यातनं लिहिणारे. त्याला छंदाचं स्वरूप, साहजिकच छंदाच्या स्वरूपात लिहिलेलं छांदिकच असणार. त्यात कुठलं खोलीन, गांभीर्यन, उंचीन दर्जा असणार? उरक, चिंतन, मनन, अभ्यास, त्याला वेळच नाही. नोकरी, घर सांभाळणं, पोरं सांभाळणं, पैसा करणं, आणि छंद म्हणून लिहिणं, आणि मग छंद म्हणून नाव छापून आलं झालं. लेखकांना नाव देण्याची संधी देणारे लोक ते प्रकाशक. लेखकांना पैसे देणारे ते प्रकाशक मराठीत नाहीच आहेत. आणि जागतिक स्तरावर पण असंच आहे बरं का, लेखकांच्या टक्केवाऱ्या फार कमी आहेत. फक्त त्यांच्या प्रतिष्ठानं खपतात आणि मग ते याडबीट घेऊन फिरणारे लेखकाच्या कथा ऐकतात. बरं, तेही चावचालच लिहितात काहीतरी. त्यातलं ते जे क्लासिक बिसिक असतं ना, त्या लेखकांना पुन्हा पैसे नाहीच. ते दोस्टोव्स्कीची बायको होती दुसरी, ती फार लहान होती.
त्या बायकोनं ते डोस्टोवस्कीला व्यवहार कळत नव्हतं. तो कथा बिथा विकायचा आणि जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन बसायचा आणखी पैसे कमवायचे म्हणून. त्याची जी दुसरी बायको होती तिनं ते इतका व्यवहार जपला आणि ते डोस्टोवस्कीचं साहित्य, त्याचं कॉपीराईट वगैरे आणि त्याचे पैसे, म्हणून ते थोडं निभलं. डोस्टोवस्की गेलेलं होतं तो. मराठीत असं कुणी सांगूच शकत नाही की नुसत्या साहित्यावर श्रीमंत झालेले लोक. नुसत्या लिखाणावर कोणीही श्रीमंत झालं नाही. वि. शिरवाडकर होते किंवा आपले पु. ल. देशपांडे होते, यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तबगाऱ्या केल्या म्हणून ते टिकले. मराठी साहित्यानं त्यांना देऊन देऊन काय दिलं असेल? स्वतःची घरं पण घेता येत नाहीत लेखकांना. आणि ते प्रकाशक त्यांचं कमवत राहणार आणि ती दलाल नावाची एक व्यवस्थेमध्ये ती पुस्तकं विकत राहणार आणि तिची 40% कमिशनं ती घेणार. म्हणजे 35% निर्मिती खर्च प्रकाशकाचा, त्याचे दुप्पट ते 70% आणि 40% याचे 110% इथंच झाले. लेखकाला काय बोडकं मिळणार आहे? प्रकाशनात लेखकाचा जो काही ठरलेला वाटा असेल, 10%, 15%, 20%, 25%, ते इमानदारीत दिलं. किती प्रति छापतात ते सुद्धा सांगत नाहीत प्रकाशक लेखकाला. खरा हिशोबच नाही, खोटंच काहीतरी. गणवत राहायचं. सारस्वत, सेवा, उदात्तपणा, काय शब्द आहेत त्या लेखकाच्या जगण्याचं बघा ना. आणि आमच्या पिढ्या गेल्या हो, माझ्या आधीच्या पूर्वजांच्या पिढ्या पण गेल्या. मी इतक्या दिग्गज लेखकांमध्ये राहिलो मराठीच्या, आणि त्याचे तर इतके किस्से आहेत ना, मी संपादक सुद्धा राहिलो. त्यात मला माहिती आहे 10,000 रुपये मानधनासाठीची लेखक आणि प्रकाशकाची झालेली पत्र खेळी मला माहिती आहे. 50-50 रुपये मानधन द्या, नकोच त्याची कथा, इथपर्यंत खूप किस्से आहेत माझ्याजवळ. गमतीत कधी सांगेन मी ते. आज एका मुद्द्यावर थांबू. उद्यापासून एक 5-6 विषय घेतो साहित्यातले, थोडे याच्यावर बोलू. लिखाणात पैसे आले ना आणि ते लेखकापर्यंत गेलं, त्याच्या वाटेचे, तो जास्ती नाही हो, त्याच्या कर्माचं, त्याच्या कामाचं, त्याचा मोबदला, मजुरी त्याला दिली तर खूप लेखक लिहितील आणि मग नवे नवे विषय पण आणतील शोधून. लिहिणाऱ्यांची गर्दी कमी नसते. लिहिणं ही हौसेची गोष्ट आहे, हे मान्यच आहे. पण हौसेतनं त्याचा व्यवसाय होतो, तो आणखीन दमदार खोल उतरून लिहील, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे ना. लेखकाला आर्थिक प्रतिष्ठा दिली पाहिजे. आणि माझी तळमळ म्हणून नाही सांगत आहे, माझ्यावर अन्याय झाला वगैरे या अर्थानं मला काही बोलायचं नाही. मला काहीच बोलायचं नाही त्याच्यावर. मला स्वतःसाठी काही आपटायचं नाही. साहित्यासाठी मला सांगायचं ते. प्रकाशक, लेखक आणि तो जो कोण विक्रेता आहे यांचा समन्वय झाला आणि यंत्रणा बसली तर हा सुंदर व्यवसाय आहे. आणि कुठेही कमी नाही मराठी साहित्य जागतिक पातळीवर, कुठेही कमी नाही. खूप विषय आहेत मराठीत, कोपऱ्यात आहे. मराठीचा अनुभव पण खूप आहे. अनुभव म्हणजे कर्मांचा अनुभव म्हणतोय. कितीतरी माणसं आहेत, किती क्षेत्र आहेत आणि स्वतःची संस्कृती आहे मराठी. अवाढव्य आहे, दीर्घ आहे. 45,000 वर्षाचा इतिहास सापडू शकतो हा सगळा. आणि मग यातले सगळी क्षेत्र खूप खूप सुंदर, भव्य आणि जगाला वेगळ्या प्रकारचे अनुभव देणारं, लिहिता येऊ शकेल इतकी ताकद आहे मराठी प्रदेशात, मराठी भाषेत. फक्त तो आर्थिक व्यवहार जर जगाच्या बाकीच्या सगळ्या जगण्यांमध्ये आर्थिक व्यवहार होणार असतील तर साहित्यातही आर्थिक व्यवहार झाले पाहिजेत. प्रकाशकही टिकला पाहिजे, विक्रेताही टिकला पाहिजे, पण लेखक मुख्यतः टिकला पाहिजे. आणि त्याच्याशी फार प्रामाणिक वागून त्याला, तर मला नव्या पोरांसाठी हे सुचवायचं आहे की ती पोरं जी लिहायला येणार आहेत ना, ते येतील, पण त्यांना पैशाचे व्यवहार करा. पैसा दिसायला लागला ना तर कुठलाही व्यवसाय चालतो. हा व्यवसाय आहे. ते सरस्वती आणि सारस्वत आता बाजूला ठेवलं पाहिजे, लक्ष्मी आणली पाहिजे ओढून. आणि अतिशय स्पष्ट व्यवहारी असलं पाहिजे, लख व्यवहारी आणि उघड असलं पाहिजे, गुपचूप नव्हे.
खूप लेखक असेही माहिती आहेत मला की जे स्वतःच पैसे देऊन पुरस्कार विकत घेतात. त्याच्यावरही बोलूच, तो महत्त्वाचाच मुद्दा आहे. 5-6 एपिसोड आपण मराठी साहित्य सृष्टी याच्यावरच करू आणि जे बोलता येईल ते बोलू. मला खूप गंडवलं प्रकाशकांनी, पण माझा राग नाही आता. त्यातले कित्येक जण मेले पण, कित्येकांना रोगराया होऊन ते दवाखान्यांमध्ये पण गेले. काही दुःख नाही त्याचं, उलट समाधानच वाटतं. लिहिलं आणि धडपडत आलो. मराठी साहित्याच्या जीवावर लेखक जगू शकतात का, असा एक नेहमी चर्चेचा विषय आहे. तर त्याचं उत्तर थेटपणे नाही, कारण प्रकाशक आणि दलाल काही देत नाहीत. दलाला 40% मिळतात आणि पुन्हा वाचकांना ते सवलत हवी असते. डिस्काउंट असा सुंदर मराठी शब्द आहे. कशाला लागतो डिस्काउंट? ब्रँडेड लिहिणार असतील लेखक तर कशाला डिस्काउंट? ते डिस्काउंटचे उंट बंद केले पाहिजेत. त्यांनाही, वाचकांनाही लेखकांची तशी कदर नाही, आर्थिक कदर नाही. म्हणजे जगाचा सगळा व्यवहार आर्थिक होणार. आणि वाचक पुस्तक विकत घेताना सुद्धा महाग आहे का, स्वस्त आहे का, काही डिस्काउंट नाही का, असं म्हणत राहणार. तोही कधी लेखक प्रकाशक यांचा विचार नाही करणार. वस्तू म्हणूनच पाहणार. ही इतकं मौलिक गोष्ट आहे साहित्य, पुस्तक, हे भानच नाही पुन्हा. तर हा जो घाणेरडा आर्थिक तिढा आहे ना, विकृत, खोटा, तो बंद झाला पाहिजे. पारदर्शी व्यवहार झाले पाहिजेत आणि प्रामाणिकपणे जे काही वाटायचं ठरेल ते, आणि खुलेपणा सगळ्या जगाला माहिती करून देऊन की या लेखकाचे इतके पैसे या पुस्तकात आहेत, इतक्या प्रती छापल्या गेल्या. करा ना मग, आवृत्त्याच्या आवृत्त्या निघतील ना. आणि आता तर काय प्रिंट ऑन डिमांड आले वगैरे. हा खुला व्यवहार झाल्याशिवाय साहित्याची उन्नती नाही होणार. यातल्या पैशाचा व्यवहार खुला झाल्याशिवाय, पारदर्शी झाल्याशिवाय मराठी साहित्य उच्च दर्जाला जात नाही. हे वास्तव आहे, आर्थिक वास्तव आहे. आणि मग ते निघेल ना, नोबेल सुद्धा आणेल अगदी. खुलं करा ना तुम्ही. यातला अर्थ आहे, पैसा आहेच आहे म्हणावं प्रचंड. त्यातला ज्याचा त्याचा वाटा देऊन आणि हे व्यवसाय आहे म्हणूनच जर केलं तरी चालतंय ना, काही वाईट नाही त्यात. ते साहित्याचा दर्जा वगैरे पैशासाठी लिहित नाही आम्ही. ठीक आहे, नका लिहू, पण पैसे घ्या त्याचे. उपकार नकोत प्रकाशकावर आणि मराठी समाजावर पण. ज्ञानोबा तुकोबा हे निघाले मोफत. सगळं साहित्य मोफतच वापरलं जातं मध्ययुगातलं, आणि आत्ताही मोफतच आहे. माझ्याच कित्येक पुस्तकांचे पैसेच मिळाले नाहीत अजून, आणि ते अपेक्षित पण नाही. नंतर तर मी ठरवलं प्रकाशकांना पुस्तकं द्यायची नाही. अक्षरमानव संघटना आहे माझी, तिला देऊन टाकायची सगळी पुस्तकं, आणि ते काढतही राहते हळूहळू. मी राहिलो, हे मी चिडून नाही बोलत आहे. माझं थोबाड जरा वैतागणं झालं असलं तरी मी हे चिडून बिडून बोलत नाही. कृपया लक्षात घ्या, हे वास्तव मांडतोय समाजातलं, साहित्यातलं. आणि कोणावर रागबी काही नाही. आता फक्त फार सरळ आणि निर्मळ मार्गाने हे निघालं तर मराठी साहित्य, मग मराठी भाषा सुद्धा, साहित्य, भाषा टिकवायचं एक महत्त्वाचं माध्यम साहित्य आहे. नुसतं साहित्य असं नाही आहे अजिबात, पण साहित्य हे खूपच महत्त्वाचं माध्यम आहे. त्याच्यात जर अर्थकारण आलं आणि त्याचं जर व्यवस्थापन झालं, त्याचे कायदे, नियम, शिस्त सगळं पाळलं गेलं, कॉपीराईट्स आणि अमुक तमुक, प्रकाशकांच्या काचेच्या इमारती आणि लेखक आपला झोपड्यात बसलेला, उत्तम बंडू तुपे आमचा आयुष्य झोपडपट्टीत गेलं. कितीतरी लेखक आहे तो. पु ल देशपांडेंनी, वि वा शिरवाडकरांनी देणग्या दिल्या पैशाच्या, पण त्या नुसत्या साहित्याच्या पैशाच्या नव्हत्या, हे लक्षात घ्या. ते वेगवेगळे नाटककार होते, चित्रपट निघत होते. पु ल देशपांडेंनी तर इतकी व्यवधानं सांभाळली आयुष्यभर. आकाशवाणी, चित्रपट, दूरदर्शन आणि संगीत आणि चित्रपट, नाटकं, अभिनयन, अमुक तमुक खूप. तर लेखकाला नुसतं लिहिण्यासाठी जर जगवण्याची ताकद आली ना तर भन्नाट होईल. मग होऊ द्या त्या स्पर्धा, मग स्पर्धा झालेली चालेल. आत्ता जी स्पर्धा आहे ती घाणेरडी आहे, त्याच्यावर बोलू आपण पुढच्या एपिसोडला. पैशाचा व्यवहार पारदर्शी झाला पाहिजे एवढंच बोलायचं आहे. मग पुढच्या एपिसोडला भेटू. धन्यवाद.